नांदगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक व चिंताजनक बातमी समोर येत आहे। तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पोलीस वसाहतीला शौचालयांचे स्वरूप प्राप्त झाले आहे। नांदगाव शहरातील पोलीस कर्मचारी वसाहत सध्या शहरातील श्रीमंत भाग म्हणून ओळखला जाणारा लक्ष्मीनगर हा भाग आहे। या भागात पोलीस वसाहतीचे एकूण 8 घरे आहेत। तिथे सध्या शौचालयाकरिता उपयोग होत आहेत असे चित्र समोर येत आहे। घराचे दरवाजे, खिडकी, स्टाईल्स या संपूर्णपणे काढून टाकण्यात आल्याचे समोर येत आहे। या समाजकंटकांवर कारवाई होणार का? पोलीस वसाहत ही जर सुरक्षित नाही तर जनता कशी सुरक्षित राहणार असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। नांदगाव तालुक्यातील पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी वसाहतीवर लवकरच बुलडोझर चालणार आहे, परंतु पोलीस वसाहतीची पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही। पोलीस कर्मचारी सध्या तरी चिंताग्रस्त आहेत। फक्त 24 तास कर्तव्य बजावणे, निवाऱ्यासाठी पोलीस कर्मचारी वर्गाने एका पोरं उघड्यावरच का, हा कोणता न्याय आहे? सरजी जनतेला तत्पर न्याय देण्यासाठी पोलीस स्टेशन असते, आता पोलीस कर्मचारी वर्गाला न्याय कोण देणार? पोलीस वर्गावर नेहमीच अन्याय होत असतो, तो पोलीस वसाहतीचा असो किंवा पोलीस गाडीचा, तसेच महिला कर्मचारी असो किंवा पोलीस शिपाई। या बाबतीत नांदगाव पोलीस ठाण्याच्या बाबतीत नेहमीच अन्याय झाला आहे असे चित्र समोर आले आहे। संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक।